मराठवाड्यातल्या आंदोलनकर्त्या बंडखोर वृत्तीच्या तरुणाने दिल्ली तख्त हादरून टाकलं ते काल आपण पाहिलेलं आहे अभिजित दिपकेच्या रूपाने. आणि मराठवाड्यातला तरुण 1972 मध्ये रस्त्यावर उतरला म्हणजे जुलमी राजवट होती निजामाची. 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं. मराठवाडा विनाअट संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील झाला. आणि मग प्रश्न अर्थातच विकासाचे सुरू झाले. एकतर मागासलेपणाचा कलंक जो आजही धुवून निघालेला नाही. राज्य करते म्हणजे तसं तर मराठवाड्याला 4 वेळेला मुख्यमंत्री पद मिळालं. मग समतोल विकासाचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये खरंच विकास झाला का, असा प्रश्न सातत्याने तरुण विचारत आलेला आहे. काल परवा पद्मश्री स्वर्गीय गोविंदभाई श्रॉफ यांची जयंती साजरी झाली. आणि मग त्या निमित्ताने म्हणा किंवा सातत्याने गेल्या काही काळामध्ये प्रश्न विचारला जातोय की मराठवाड्याचं नेतृत्व राजकारण विरहित कुणी करायचं. कारण राजकारणी हे आता तर काय, माजी मुख्यमंत्री अशोकराव शिंदे होते काँग्रेसमध्ये, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, ते काय आवाज उठवणार आहेत. असे अनेक नमुने लोकप्रतिनिधी मराठवाड्याच्या नशिबाला आलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेषराव चव्हाण जे 90 पार केलेले आहे, म्हणजे शारीरिकदृष्ट्या 90 पार केलेले, परंतु 16 तास काम करणारे युवकांना लाजवेल अशा पद्धतीने आपले बुद्धिश्रम घेणारे शेषराव चव्हाण हे सर्वांना परिचित आहेत. माझी दर्शकांना विनंती की ते आता जे बोलतील आणि त्याच्यावर तुम्हाला जे वाटेल त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि हे चॅनल सबस्क्राईब देखील करा. तर चव्हाण सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की एकूण मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भामध्ये अगदी स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या काळापासून ते आतापर्यंत युवक जे रस्त्यावर उतरले, तर एकूण तुम्ही कसं या नजरेतून पाहताय? हे बघा, याच्यासाठी तुम्हाला अगोदर मराठवाड्याची पार्श्वभूमिका समजून घ्यावी लागेल. मराठवाड्याचं नेतृत्व जे, जसं तुम्ही की मराठवाडा हा जो आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1 वर्षानंतर 17 सप्टेंबर 1948 ला स्वतंत्र झाला निजामाच्या तावडीतून. आता त्यावेळेसची परिस्थिती थोडक्यात लक्षात घ्यायला पाहिजे की त्यावेळेस जे नेतृत्व होतं मराठवाड्यातलं, ते नेतृत्व कोण करत होतं? त्यावेळेसचे नेतृत्वामध्ये दिगंबरराव बिंदू होते. त्याच्यानंतर कन्नडचे गोपाळराव एकबोटे होते. सेलूचे चारठाणकर होते. उस्मानाबादचे देवीसिंग चव्हाण होते. ही मंडळी त्यावेळेस होती. त्यांच्यापैकी देवीसिंग चव्हाण जे आहे ते फक्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सामील झाले होते. बाकीचे ते हैदराबाद राज्यामध्ये होते. आता तेव्हापासून त्या मराठवाड्याची आज जी दैनावस्था झालेली आहे त्याचा अगदी ओझरता आलेख मी तुम्हाला सांगतो. तो असा आहे की मराठवाड्यात 1960 पासून एकही नेतृत्व असं झालेलं नाही की ज्याला सगळ्या मराठवाड्याने मान्य केलं. त्या काळात जे 2 माणसं होते, एक भगवंतराव गाडे आणि बाबासाहेब सावनेकर, यांच्या शब्दाला थोडंफार वजन होतं. यशवंतराव चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते. त्यांच्या नंतर मात्र शंकरराव चव्हाण पासून तर आजपर्यंत जे नेते मराठवाड्यातून झाले ते मराठवाड्याच्या विकासाला हातभार लावण्याच्या दृष्टीने अगदी शून्य राहिलेले आहेत. आता तुम्ही म्हटलं मराठवाड्याला 4 मुख्यमंत्री झाले. अगदी बरोबर आहे, 4 मुख्यमंत्री झाले, परंतु चार मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी काय केलं हा आत्मनिरीक्षण करण्याचा भाग आहे. तुम्ही 1972च्या आंदोलनाचं, ते 1972 नाही 1974 आहे. 1974 ला ज्यावेळेस अन्यायाची परिसीमा झाली होती मराठवाड्यात, त्यावेळेस विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं
आणि त्या आंदोलनाचा मुख्य हेतू जो होता तो की बा मराठवाड्याला मुख्यमंत्री पद मिळावं. त्याच्यासाठी आंदोलन झालं. ते आंदोलन यशस्वी झालं. त्या आंदोलनाची आजच्या दिल्लीच्या आंदोलनाबरोबर तुलना निश्चित केली जाऊ शकते. परंतु परंतु आता जे म्हटलं की मराठवाड्याच्या नेतृत्वाला काय वजन होतं, किंमत होते, तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि मग पुढे जातो. ते उदाहरण असं आहे की वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस परभणीला कृषी विद्यापीठ व्हावं असा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये उच्चांक जो झाला तो परभणीला एक आमदार होते इक्बाल पाशा म्हणून, त्यांची गाढवावरून धिंड काढण्यात आली. बर. हा, आणि त्याचा परिणाम असा झाला की वसंतराव नाईकला त्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. त्यावेळेस शंकरराव चव्हाण हे कृषी मंत्री होते. वसंतराव नाईकांनी एक शिष्टमंडळ त्यांच्या निवासस्थानी वर्षावर भेटायला बोलावलं या आंदोलनापैकी, आणि तिथंच त्यांनी घोषणा केली की मराठवाड्याला मी कृषी विद्यापीठ देतो. पण ती जी बैठक झाली त्या बैठकीत शंकरराव चव्हाण जे कृषी मंत्री होते त्यांना बोलावण्यात आलं नव्हतं. बर. आणि ही गोष्ट कदाचित मला प्रत्यक्ष माहिती असल्यामुळे मी सांगतो अधिकारवाणीने की त्यावेळेस शंकरराव जे आहे ते मुंबईला रामटेक बंगल्यामध्ये राहत होते कृषी मंत्री म्हणून. आणि बर. तो रामटेक बंगला वसंतराव नाईकाच्या वर्षाबरोबर हाकेच्या अंतरावर होता. इकडे शिष्टमंडळाच्या वाटाघाटी झाली, पण तू शंकररावनं तिथं बोलावण्यात आले नाही. तर मराठवाड्याच्या नेतृत्वाची शंकररावची ही अवस्था होती. तर बाकीच्यांची आता दुसरा तुम्हाला सांगतो, 4 मुख्यमंत्री झाले म्हणता तुम्ही. हो, 4 झाले. पण हे 4 मुख्यमंत्री कसे झाले हे मला प्रत्यक्षदर्शी माहिती आहे. हे 4ही मुख्यमंत्री स्वतःच्या राजकीय कर्तृत्वावर मुख्यमंत्री झाले नाही. हे दिल्लीच्या आशीर्वादाने, दिल्लीच्या मेहर नजरेने मुख्यमंत्री झाले. पण यांची अवस्था काय होती माहिती? हे आले आणि गेले. आले दिल्लीच्या मेहर नजरेने आले, गेले स्वतःच्या कर्तृत्वामुळे. या 4हींचं का तुम्हाला सांगतो मी की कसे गेले. शंकरराव चव्हाण एफिशियंट होते, कर्तृत्वान होते, प्रशासनावर पकड होती, ते हेडमास्टर म्हणून त्यांना संबोधित केलं जात असे. पण ज्या वेळेस या विद्यार्थ्याच्या आंदोलनामुळे ते मुख्यमंत्री झाले, ते त्याचा वेगळा इतिहास आहे. मुख्यमंत्री झाले त्यावेळेस हे जे शिष्टमंडळ होतं भेटायला त्यांना गेलं, विद्यार्थी आंदोलन जे करत होते ते, आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही मराठवाड्यातील मुख्यमंत्री झालात, मराठवाड्याच्या विकासाकडे लक्ष द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की शंकररावने काय उत्तर दिलं. शंकररावने उत्तर हे दिलंय की मी आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, मला नुसता मराठवाड्याचा विकासाचा विचार करता येणार नाही. आणि हे शिष्टमंडळ तोंडात मारून घेतल्यासारखं परत आलं. ही एक बाजू. दुसरी, ते दिल्लीच्या मेहर नजरेमुळे झाल्यामुळे त्यांना फक्त दिल्लीची जी हुजुरी करणे हेच क्वालिफिकेशन होतं. इकडे होतं नाही होतं त्याचं काही होतं. शंकरराव चव्हाण आणि यशवंतराव चव्हाणच्या मुळे ते गेले. संजय गांधीचे त्यांचे काय मन होते हे मी सांगत नाही, सांगितलं लोकांना नाही समजलं, परंतु ते आले आणि गेले असे. त्याच्यानंतर कोण मुख्यमंत्री झालं? निलंगेकर मुख्यमंत्री.
दिल्लीच्या मेयरने गेले का मुलीचे मार्क वाढवण्याच्या प्रकरणामध्ये. तिसरे मुख्यमंत्री कोण झाले? विलासराव देशमुख झाले. विलासराव देशमुख बोलण्यात परदेत होते, भाषणबाजी फार चांगलं करत होते, तळमळ सुद्धा होती. पण गेले का त्यावेळी जो बॉम्बस्फोट झाला होता ताजमहाल हॉटेलच्या आसपास, तर त्या ताजमहाल हॉटेलमध्ये ते एक फिल्म राम करणार गोपाल होते, वर्मा. नाव मला हा वर्माला तिथं नेण्याची दुर्बुद्धी त्यांना सुचली. हम्म. नेलं या हेतूने की याच्यावर आपण आपली फिल्म करा. पण ते प्रकरण इतकं त्यांचं अंगलट आलं की त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. पण त्यांचे दिल्लीचे संबंध असल्यामुळे त्यांना सेंटरमध्ये घेतलं. आता चौथे मुख्यमंत्री कोण झाले? अशोकराव चव्हाण. अशोकराव चव्हाण का झाले ते मी सांगत नाही, पण का गेले ते सांगतो. आदर्शचा जो घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये त्यांना चढ झाला. म्हणजे हे मराठवाड्याला निश्चितपणे 4 मुख्यमंत्री मिळाले सांगण्यासाठी की बा तुम्हाला 4 मुख्यमंत्री दिले, पण ते 4 मुख्यमंत्री असे होते आणि असे गेले. मराठवाड्याचा विकास जिथे तिथे राहिला. आता त्याच्यानंतर सर, तुम्ही चव्हाण हा सर, चव्हाण सर, हम्म, हम्म, मला थोडस बोलायचं. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. हा सांगा. आता शंकरराव चव्हाण, तुम्ही ते बोलण्याला हम्म, जरासं हे केलं, पण मला जे आठवतं त्या लहान होतो मी, पण त्या बातम्या हम्म, आहे की संजय गांधींचे जोडे उचलले होते, ती एक बातमी गाजली होती. हम्म. ते आता हे राजकीय आहे, तेच आपल्याला मी काही टीका मार करायची नाहीये. आणि तेच मी लेट मी सांगणार होतो. कम्प्लीट सर, लेट मी कम्प्लीट. मी एकदम हम्म, थोडक्यात बोलणार आहे. तर ते काय आहे, हम्म, त्याच्यानंतर त्यांनी काहीच केलं नाही असं नाही म्हणता येणार. की आता हम्म, जायकवाडी धरण जे आहे, म्हणजे लाल हम्म, बहादूर शास्त्री भूमिपूजन, त्याच्यानं इंदिरा गांधी सुद्धा येऊन गेला. हे मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आता तिसरं हम्म, मला जे आठवतं की वैधानिक विकास मंडळाला सुरुवातीला त्यांनी विरोध सुद्धा केला होता. हे हम्म, कशाला गरज आहे समतोल विकास, हे हम्म, एक आठवतं. हम्म, दुसरे मुख्यमंत्री हम्म, शिवाजीराव पाटील निलंगेकर, त्यांनी हम्म, आता ते गेले मार्क वाढवल्यामुळं. हम्म, दुसरा, त्यांनी 42 कलमी कार्यक्रम एक आणला होता. 42 कलमी की हम्म, 20 कलमी, 20 कलमी तर इंदिरा गांधींचा हम्म, होता. तो त्यांनी हम्म, मराठवाड्याच्या विकासासाठी आणला होता, ते एक मला आठवतं. हम्म, हम्म, तिसरं, विलासराव देशमुख. ते जसं शंकरराव चव्हाण म्हटले होते की मी आता मराठवाड्याचा मुख्यमंत्री नाही, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. तसंच हम्म, विलासराव देशमुख खाजगीमध्ये वारंवार सांगायचे. आम्ही पत्रकार म्हणून त्यांच्याशी खूप जवळ होतो आणि त्यांच्यावर हम्म, टीकाही करायचो, आणि तेवढं ते दिलखुलासपणे बोलायचे. तर ते सांगत होते ते सगळे. आणि हे आदर्श घोटाळा ज्यांच्यावर आरोप झाला, आता तर ते भारतीय जनता पार्टी म्हणजे शुद्ध झालेले आहेत ते. हम्म. हे असे 4 हा. मुख्यमंत्री. हा, बोला सर आता पुढे हम्म. तुम्ही. हे बघा, आता तुम्ही पहिलं जे सांगितलं शंकररावच्या कर्तृत्वाबद्दल, शंकररावचं निश्चितपणे जे जायकवाडीचं धरण आणि रस्ते बांधणी थोडं या पुढं सारखा सर, बाबतीमध्ये पुढं सारखा, पुढं या थोडं. हा, राईट. या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये त्यांचं वाखाणण्यासारखं काम आहे, याची शंकाच नाही. पण जायकवाडी प्रोजेक्ट सुद्धा कसं झालं, मी त्यावेळी जिल्हा परिषद अधिकारी होतो इथं. वसंतराव आणि शंकररावचे त्याच प्रकरणात जायकवाडी बद्दल काय मत होते आणि काय मत होते ते मला माहिती आहे. पण ते सगळ्यांना निपटून जायकवाडी धरण त्यांनी मंजूर केलं, ही निश्चितच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. रस्ते बांधणीचं काम सुद्धा वाखाणण्यासारखंच आहे, शंकाच नाही. परंतु परंतु मराठवाड्याला जे एक अस्तित्व निर्माण करून द्यायला पाहिजे होतं. हैदराबाद राज्यामधून मराठवाडा महाराष्ट्रात आल्यानंतर जो नागपूर करार झालेला होता, त्या नागपूर करारामध्ये ज्या अटी होत्या, मराठवाडा ही संतांची भूमी आणि संत असल्यामुळे नागपूर करारावर ज्या विदर्भाने सह्या केल्या होत्या तशा सह्या मराठवाड्याच्या नेतृत्वाने केल्या नाही. आमचा विश्वास आहे आणि हे होत राहील त्या संदर्भात. आता दुसरा तुम्ही सांगितलं 42 कलमी कार्यक्रमाचं. 42 कलमी कार्यक्रमातून किती कलम अस्तित्व आली? पेपरवर 42 राहिले, अस्तित्वात किती आले हा प्रश्न आहे. तिसरा तुम्ही राहिला सांगितला विलासरावचा. अरे पण तुम्हाला दुर्बुद्धी कशाला सुचली? थोडं तर स्वार्थाच्या पलीकडे जा. तिकडं मुंबई जळते आणि त्या वर्गाला तुम्ही या हेतूने नेता की याच्यावर आपल्या कर्तृत्वावर फिल्म करावी.
हा किती खुजेपणा आहे. चौथं, तुम्ही सांगितलं आदर्श घोटाळा केले, तुम्ही सांगितलं आता बीजेपी मध्ये गेले. बीजेपी मध्ये जातातच त्याच्यासाठी. ते वॉशिंग मशीनचा तुम्ही उल्लेख केला. वॉशिंग मशीन मध्ये जाण्यासाठीच जातात आणि धुवून निघतात. पण मराठवाड्याला काय कॉन्ट्रीब्युशन आहे हा माझा प्रश्न आहे. मराठवाड्याला कॉन्ट्रीब्युशन हे नील आहे, हे मी म्हणतोय. आणि जे नेते झाले, आता मी तुमच्या त्या याच्याकडे यायला लागलो, युवा नेतृत्वाकडे. जे नेते झाले त्या नेत्यांचा काय वकूफ होता, तुम्ही ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस करा, असेसमेंट करा, रिझल्ट शून्य येईल. परंतु मराठवाड्याच्या विकासाऐवजी त्यांनी त्यांचा विकास मात्र कल्पनेबाहेर करून घेतला. ते सिनेमाचं आहे, कोणी लागूच आहे मला वाटतं, ते काय होता आणि काय झाला हे या सगळ्या नेत्यांना लागू होतं. त्यावेळेस तेच होतं, आजच्या घडीपर्यंत तेच आहे. त्याच्यामुळे मराठवाड्याचा जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही. तुम्ही एक उल्लेख मध्ये केला गोविंदभाईचा आणि संवैधानिक विकास मंडळाचा. गोविंदभाईंनी जनता विकास परिषद स्थापन केली होती. त्या थोडस डिटेल सांगतो, कारण आजच्या लोकांना कळायला पाहिजे. जनता विकास परिषद काय झाली होती. त्या जनता विकास परिषदेतर्फे गोविंदभाईंनी मराठवाड्याला 370 कलमानुसार संवैधानिक विकास मंडळ मिळावं अशी मागणी केली. 371. 371, सॉरी, 371. त्या मागणीला शंकरराव चव्हाण यांनी कडाडून विरोध केला. पण ते संवैधानिक विकास मंडळ फक्त आणि फक्त गोविंदभाई साहेब आणि नरसिंहरावचे जे संबंध होते त्याच्यामुळे झाला. नरसिंहराव गोविंदभाई साहेबचे परम मित्र होते. त्यांनी त्या संबंधाचा उपयोग करून त्यांना गळ घातली की हे झालंच पाहिजे. आणि त्याच्यामुळे शंकररावच्या शब्दाला बाजूला ठेवून, विरोधाला बाजूला ठेवून पंतप्रधान या नात्याने नरसिंहरावला वैधानिक विकास मंडळ दिलं. ते वैधानिक विकास मंडळ गोविंदभाई जोपर्यंत होते तोपर्यंत अत्यंत कार्यक्षमतेने कार्यान्वित होतं. जो काही विकास झाला त्या काळामध्ये तो झाला. मी एक पुस्तिका लिहिली छोटीशी मराठवाड्याच्या संवैधानिक विकासावर आणि विकासावर. गोविंदभाई श्राफ आणि त्यावेळेस भुजंगराव कुलकर्णी म्हणून होते, जे रिटायर्ड सेक्रेटरी झालेले होते. ते मराठवाडा विकास महामंडळाचे चेअरमन होते. या दोघांनी मिळून जो विकास त्यावेळेस केला तोच झाला. त्याच्यानंतर बरीच भर पडली. ती काय नाव त्यांचं, दिवाकर रावते हे मंडळाचे अध्यक्ष झाले होते त्यांच्या काळात झाले. त्याच्यानंतर जे अध्यक्ष आले मराठवाडा विकास मंडळाचे, आय एम सब्जेक्ट टू करेक्शन, ते आले फक्त त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी. कोणी आमदार होतं, कोणी मंत्री राहिलेले होते, कोणी काही होते, पण त्यांच्या मराठवाड्याच्या विकासाला काहीच हातभार लागत नाही. एक आय एस अधिकारी मात्र झाला की ज्याला एका काळामध्ये अध्यक्ष नव्हता, तर डिव्हिजनल कमिशनरला चार्ज देण्यात आला होता. तो होते पुरुषोत्तम भापकर. त्यांच्या काळात त्यांनी थोडासा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर आजपर्यंत तुम्ही जर आढावा घेतला, आता तर वैधानिक विकास मंडळ, वैधानिक हे नावच काढून टाकलं. त्याला ना अध्यक्ष आहे ना अध्यक्ष आहे, कोणी नाही, जिथल्या तिथं आहे. ही झाली त्याची अवस्था. आता या सगळ्यामध्ये तुमचा जो कल आहे ही मुलाखत घेण्याचा, तो मला असा दिसतो
की आता तरुणांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. मी सुद्धा त्या मताचा आहे की तरुण, आता मराठवाड्याचा तरुण हा पुढे आल्याशिवाय मराठवाड्याचा वाली कोणी राहणार नाही. त्याच्यासाठी आम्ही एक अभियान सुरू केलंय, मराठवाडा नवनेतृत्व निर्माण अभियान. त्याच्याद्वारे आम्ही एक अल्टरनेटिव्ह लीडरशिप तरुणांमधून निर्माण केली जाऊ शकते का, याचा प्रयत्न करत आहोत. मराठवाड्यात तरुण आहेत. 74च्या आंदोलनात मराठवाड्याच्या तरुणांनी दाखवून दिलं की आम्ही बदल घडवून आणू शकतो. आज काय झालेलं आहे, सगळं नेतृत्व जे प्रस्थापितांच्या ताब्यात गेलेलं आहे. आणि हे प्रस्थापित जे आहे अप्रश्न तरुणांना पुढे येऊ देत नाही. प्रत्येक पक्षामध्ये माणसं आहेत, तरुणांमध्ये तर आहेत पक्षामध्ये आहेत. फक्त ज्यांना जे डोईजड वाटतात आपल्याला सिनियर्स पैकी, त्यांना हे प्रस्थापित येऊ देत नाही. जे होतकरू आहे त्यांना प्रोत्साहन देत नाही, आणि ज्यांची इच्छा आहे त्यांना वाव देत नाही. तर ह्या 3 घटकांना आम्ही एकत्रित करून एक ऑल्टरनेटिव्ह लीडरशिप मराठवाड्यातून निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि हे कालचं जे दिल्लीचं उदाहरण झालेलं आहे, त्या दिल्लीच्या उदाहरणावर हे तर निश्चित सिद्ध झालेलं आहे की तरुणांनी जर मनावर घेतलं तर तो बदल घडवून आणू शकतो. मग तो एक असो, फक्त तो एक असा पाहिजे की ज्याच्यामध्ये ती कमिटमेंट पाहिजे आणि ती धडाडी पाहिजे. तर असा आमचा प्रयत्न चाललेला आहे. सर. बघावं काय किती हा यश काय सर, येतं. हा. ऐका. हम्म, आता हम्म. तुम्ही गोविंदभाई श्रॉफ आणि पी व्ही नरसिंहराव यांच्या मैत्रीमुळं हे स्टॅट्युटरी बोर्ड निर्माण झाले, स्थापना झाली. हो. आता त्या काळामध्ये मला आठवतं की पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान असताना इकडं सरस्वती भुवनच्या कार्यक्रमाला सुद्धा येऊन गेलेले, इतकी त्यांची जवळीक. हो. आता आज अवस्था काय, जसं तुम्ही सांगितलं की आता ते नावच काढून टाकलं, प्रादेशिक विकास मंडळ केलंय. बरं ते हम्म. आहे नाही हेही माहिती नाही. पण नाही, मध्यंतरीच्या बिलकुल. काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं होतं की हम्म. आम्ही 6 वेळेला केंद्र सरकारला पाठपुरावा केलेला की हे पुन्हा स्थापन करण्यात यावीत म्हणून. हम्म. ते असं झालेलं आहे. हम्म. तर मला युवकांच्या याच्याकडे यायचं आहे, पण हम्म. त्या तुम्ही जे बोलताय, आपण हम्म. ज्या मुख्य धागा जो आहे आपल्या चर्चेचा तोच आहे. हम्म. मला हे सांगा की तुम्ही आता अनेक अभ्यासकांची नावं घेतलेली आहेत, तुम्हाला जलसिंचन तज्ज्ञ, शिक्षणातले, आरोग्य हम्म. विषयक बरेचसे लोक तुम्हाला मराठवाड्यातले माहिती आहेत की ज्यांनी हम्म. अनुशेष नेमका किती आहे, काय टक्केवारी आहे, काय केलं हम्म. पाहिजे. आणि ते रावते असतील, भुजंगराव कुलकर्णी असतील, चौधरी असतील, यांच्याकडे ते दिलेलं आहे मधल्या काळामध्ये. चौधरी नाही, चव्हाण. मधल्या काळामध्ये ते दिलेलं आहे. आणि त्याच्यावर राज्यपालांनी अनेक शिफारसी केलेल्या आहेत वेगवेगळ्या. म्हणजे मला राज्यपाल अलेक्झांडर होते, त्याच्यानंतर ते झालेलं आहे ते. आता तुम्हाला आता या क्षणाला असे कोणते प्रश्न वाटतात की ते उचलले पाहिजेत, ते एक सांगा. आणि दुसरं, युवक ज्या वेळेला हे नेतृत्व करते तेव्हा त्यांनी नेमके कोणते मुद्दे हातात घेतले पाहिजे. कारण आता बघा, मराठा आरक्षण आहे, ओबीसी आहे, हे जे काही सगळा लढा आपण अनुभवला, आणि किती नाही म्हटलं तरी ती जी असंतोषाची जी धग आहे ती मूळ शेतीमध्ये, मातीमध्ये नापिकी आहे, संकट आहे, अमुक आहे, तमुक आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, मूळ सगळं तिथं जात आहे सगळं ते. त्याला काही जात धर्म असं काही नाही, आरक्षण वगैरे असं काही नाही. त्याच्यानंतर बेरोजगारी तर आहेच, 5वीला पुजलेली. म्हणजे त्या शरद जोशींच्या भाषेमध्ये इंडियामध्ये जेवढी बेरोजगारी आहे त्याच्यापेक्षा भयानक बेरोजगारी भारतामध्ये आहे, ग्रामीण क्षेत्रामध्ये. त्याचाही मराठवाडा अनुभव आहे. या सगळ्या परिस्थितीत तुम्ही काय सांगाल. हे आणि बघा तुमचं बरं का, ते. आणि दुसरं ऐका, दुसरं, हा. गाढवावरून दिंडा आता कुणाची काढली पाहिजे आणि का काढली हे पाहिजे. बघा तुमच्या त्या एका म्हणजे दिल्लीला तर 6 वर्षापासून प्रकट प्रलंबित आहे म्हणता तुम्ही. देवेंद्र फडणवीस पाठवलेलं प्रलंबित आहे.
अहो 6 वर्ष कसं प्रलंबित होतात? नाही तुमची म्हणजे इच्छा असेल. नाही नाही 6 वर्ष म्हणजे 6 वेळेला त्यांनी पत्र पाठवलेत की आता हे करा करा हो करा. हो, त्याचंच उत्तर देतो मी. ते तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे. तुमचं राज्य तुमचं इथं तुमचं आहे, दिल्लीला तुमचं आहे. तुम्हाला तर करून घ्यायचं असेल तर ज्या गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या त्या तर तुम्ही करून घेता ना. मग हे जर करून घ्यायचं असतं तर करून आणलं असतं, पण हे तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. याला काही अर्थ नाही. आता तुम्ही म्हणता मराठवाड्याचा जे प्रश्नाचा आहे, मराठवाड्याचे ज्वलन प्रश्न आमच्या दृष्टीने शेती, पाणी, रोजगार आणि छोटे लघु उद्योग हे आहे. आणि याच्यावर आम्ही श्वेतपत्रिका तयार केली आणि करत आहोत की मराठवाड्याच्या विकासाकरता पार्टीविरहित तरुणांमध्ये पुढाकार घ्यायला लावून हे प्रश्न मार्गी लावणे. शेती, पाणी, रोजगार, लघु उद्योग. रोजगाराच्या बाबतीत असं आहे की महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं की हा देश 7 लाख खेड्यांचा आहे आणि या 7 लाख खेड्यांमध्ये रोजगार जो आहे शासकीय, केवळ शासकीय आणि निमशासकीय संस्था देऊ शकत नाही. तर प्रत्येक खेडं हे सेंटर ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट झालं पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक खेडं हे सेल्फ एम्प्लॉयमेंटचं सेंटर होणार नाही तोपर्यंत हा रोजगाराचा प्रश्न जो आहे इथून सोडवला जाऊ शकत नाही. तर त्याच्यावर ह्या 4 सूत्री कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि त्याच 4 सूत्रीवर शेतकऱ्यांचं कल्याण होईल, तरुणांचं कल्याण होईल, पाण्याचा प्रश्न मिटेल आणि तरुणांच्या बेरोजगारीचे ह्या छोट्याशा उद्योगामधून रोजगार निर्मिती, हे 4वर आमचं कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे. अगदी बरोबर सर. आता काय आहे, दुर्दैवाने आपली लिंकची वेळ संपत आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला ओके. थांबावं हा, लागणार. तुम्ही बर. जे काय नवनेतृत्व अभियान जे तुम्ही करताय, त्याच्यावर जे काम हा. करताय ते हम्म, अत्यंत महत्वाचं आहे. आता या हम्म, चॅनलवर आपण जे चर्चा करत आलेलो आहे सातत्याने, तर सारंग टाकळकर म्हणून एक युवा, म्हणजे युवा नाही म्हणता येणार आता, ते आहेत, तर ते काम करतात आहे. एक तरुण आहे धडपड्या, आणि विकास समन्वयक म्हणून त्यांचं काम चांगलं सुरू आहे. त्यांची या चॅनलवर आपण मुलाखत घेतलेली आहे. तर ते समन्वय साधण्यामध्ये म्हणजे ते जनता विकास परिषद, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था याच्यामध्ये सक्रिय सहभाग आहे त्यांचा. त्यांनी पण फार चांगल्या प्रकारे मुलाखत दिलेली आहे. त्याच्यानंतर मानसिंग पवार म्हणजे हे उद्योजक आहेत, तर त्यांनी एक मेंटॉर म्हणून काम करावं अशीच मी त्यांना विनंती केली. जसं तुम्ही लघु उद्योग हो. आणि एमएसएमईचं सांगितलेलं आहे की हे आता हे ऑरिक सिटी होत आहे, अमुक होत आहे, 68,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. पुन्हा ते भूमिपुत्रांचं काय, त्यांना कौशल्य शिक्षण, याच्यावर ते उद्योग मंत्रीलाच माहिती नाही. हम्म, उद्योग मंत्री जे आहे उदय सामंत, ते काल आले इथं. ते म्हणले ते हम्म, ते टाटा, ते टोयॅटो कंपनीला कुणी दिली 50 एकर जागा, किती रुपयाला दिली, त्यांनाच माहिती नाही. ते अधिकारी हो. म्हणतात ते नाही, आपण फ्री मध्ये दिली. ते असं असं सगळं चाललेलं आहे. त्याच्यावर मी ते फेसबुकवर पोस्ट सुद्धा टाकलेली आहे. लोकसत्ताने त्याची बातमी छापलेली आहे. हे असं सगळं गोंधळ आहे सगळा. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे समन्वयक म्हणून जे काम करू इच्छिताय किंवा करताय तुम्ही त्याच्यावर, हे अत्यंत महत्वाचं आहे. मी त्याचं स्वागत करतो. आणि दुसरी गोष्ट, आता माझा एक म्हणजे शेवटी तरुण हे ऐकत आहेत, तर आता हा थोडासा मिश्किल नाही म्हणता येणार, पण एक प्रतिकात्मक प्रश्न आहे की गाढवावरून धिंड कुणाची काढली पाहिजे. फार मोठा विचित्र प्रश्न निर्माण केला तुम्ही. किंवा पण मराठवाड्यात तुम्ही असं काही आशादायी नेतृत्व आहे का सध्याचं? ऐका 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 की याच्यावर जे गाढवावर लिंद काढण्यासारखा मराठवाड्यात एकही नेता नाही. सगळ्यांचीच धिंड काढावी लागेल. बरं बरं. प्रोसेशन करावं लागेल, प्रोसेशन. हम्म. नाही, तुम्ही ते परंतु परभणीचं उदाहरण मला दिलं म्हणून मला मी बोललो. हे बघा, मी जे अनुभव करतो या गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये हा. आणि जे तरुण मला भेटतायत त्यांच्यातून मला असं, माझं वय
92 पूर्ण झालंय. तुम्ही 90 सांगितलं, 92 पूर्ण झाले. पण तर जे ही तरुण मंडळी मला जी भेटते त्यांच्यावरून माझा उत्साह आणि कॉन्फिडन्स वाढतो. मेजॉरिटीची इच्छा ही आहे, दुर्लभ इच्छा आहे, आंतरिक इच्छा आहे की आपण काहीतरी करावं. परंतु त्यांची खंत ही आहे की आम्हाला संधी मिळत नाही, आम्हाला प्रोत्साहन मिळत नाही. जर या तरुणांना, जे माझ्या हिशोबाने 80% तर कमीत कमी आहेत, या तरुणांच्या पाठीवर जर हात ठेवला आणि यांना प्रोत्साहन दिलं तर हे निश्चितच पुढे येतील. आणि पाहता पाहता इथे एक मोठं आंदोलन उभं राहील आणि जे प्रस्थापित नेतृत्व आहे त्यांना, जे सध्या जे एकच इंग्रजी शब्द वापरतो मी, जे व्हेस्टेड इंटरेस्टच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत ते बाहेर येतील. आणि ते जर बाहेर आले तर मराठवाड्याचा विकास निश्चित होईल. आणि मराठवाडा, ती एक म्हण होती पूर्वीच्या काळी, मुकी बिचारी कुणी हका, ती अवस्था राहणार नाही. आणि जे त्या एक दोन शब्द वापरतो, मराठवाडा मोलाचा की तोलाचा, हे एक त्यावेळेस यशवंतरावच्या काळात होतं. तर ही जर परिस्थिती निर्माण झाली तर मराठवाडा मोलाचाही होईल आणि तोलाचाही होईल. हा, सॉरी सर, आता थांबावं लागणार आहे. जाता जाता मी तुम्हाला ह्या एम ड्राईव्ह 2032 ड्राईव्ह आणि एम टॉक्स बद्दल मला सांगण्याचा मोह आवडत नाही, कारण तुम्ही अतिशय चांगला मुद्दा धरलेला आहे नवं नेतृत्वाचा. आता आपण विकास साक्षरतेची ही चळवळ सुरू करतोय पत्रकारांच्या माध्यमातून, तुमच्यासारखे जे मेंटॉर आहेत त्यांच्या माध्यमातून. आणि ही एम 2032 म्हणजे युनायटेड नेशनने जो एजेंडा समोर ठेवलेला आहे त्याच्यावरून हे नाव ठेवलेलं आहे 2032 ड्राईव्ह म्हणून. तर त्या संबंधी आपण विकास साक्षरतेची एक मोहीम किमान 6 महिने तरी पूर्ण मराठवाड्यात राबवणार आहोत. आणि त्यासाठी स्वागत करतो तुमचा आम्ही. सहभाग अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही आता वर्ल्ड सिटीजन फोरमचे अध्यक्ष होता, भारतीय विद्याभवनचे अध्यक्ष होता, महात्मा गांधी मिशन ट्रस्ट वगैरे वेगवेगळ्या संस्थांशी तुम्ही असोसिएटेड आहात. तर त्या सगळ्या संस्थांचा याच्यामध्ये सक्रिय सहभाग राहील अशी आम्ही एक पत्रकार म्हणून तुम्हाला विनंती करतोय, तशी अपेक्षा व्यक्त करतोय. तुम्ही खूप वेळ दिला आणि अतिशय छान इतिहासातले सगळे उदाहरणं तुम्ही देत वर्तमानात युवकांकडून काय अपेक्षा आहेत ह्या व्यक्त केल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.